आज आपण बेकरीसारखी अगदी खूप छान अगदी खुसखुशीत नानकटाई बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण सगळं साहित्य घ्यायचं आहे। अर्धी वाटी बेसन आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घेतला। आता ह्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करूया। हे सगळं अगदी आता छान मिक्स केलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण 3/4 वाटी पिठी साखर घालायची आहे, मिक्स करायचं आहे। थोडीशी वेलची पावडर घातली आहे, ती पण मिक्स करूया। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तूप घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। हे चांगलं आता मिक्स करूया। चांगलं मिक्स केलं आहे। 1 टेबलस्पून आपण दूध घालायचं आहे, 1च टेबलस्पून। अजून 1 टेबलस्पून दूध घातलं आणि हे पीठ मळून घेतलंय। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवू। पीठला तूप लावून घेतलं आहे, पेढ्यासारखे असे आपण बनवले आहेत गोळे। थोडंसं मध्ये आपण पुल केलेलं, तिथे पिस्ता घातला। पॅन गरम करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवली आहे, झाकण ठेवले, 12 मिनिटं बेक करून। हे बघा नानकटाई आता रेडी आहे। इतकी